नमस्कार U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की उड्डाणपुलावरती पुन्हा नको ते घडलंय। आज या ठिकाणी एक ट्रक पलटी झालंय। प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की हा ट्रक गोडेगाववरून आला होता आणि हा पिंपरी चिंचवड येथे जाणार होता। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी सध्या किरण काळे आहेत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष। काय सांगाल किरणजी, कशा पद्धतीने घटना घडली आणि तुम्ही घटनास्थळी दाखल झालात? घटना समजल्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो। पहिले पाहिलं की कॅज्युअलिटी ज्या लोकांची झाली आहे, ज्या लोकांना याच्यात काही दुखापत काही झाली का आणि त्यांना उपचार कसे मिळतील, तर ती लोक आता हॉस्पिटलकडे गेलेली आहेत। त्याच्यामुळे तो एक पार्ट त्यातला आहे। दुर्दैव याचं आहे की ही काही पहिली घटना नाही आहे, ही साधारणतः 5वी-6वी घटना आहे। याच्यापूर्वी देखील 26 जुलैला तुम्हाला आठवत असेल तर असाच एक आयशर तो तर थेट खाली गेला होता आणि त्या ठिकाणी एक मृत्यू देखील झाला होता। त्याच्या आधी 9 एप्रिलला आम्ही स्वतः त्याला मदतीसाठी या ठिकाणी आलो होतो। याचा उड्डाणपुलाच्या खालच्या भागामध्ये काही मलबा जो आहे तो कोसळला आणि त्याही वेळेला एक जण 4 चाकीमध्ये होता म्हणून सुदैवानं वाचला। आत्ताची जी घटना घडली त्यामध्ये घोडेगाववरनं येणारा ट्रक पिंपरीकडे चाललाय, त्याच्यामध्ये ब्लॉक होते सिमेंटचे भारी वजनाचे। जर आता खाली कुणी असतं, तुम्ही बघितलं खच पडलाय ब्लॉकचा, ते ब्लॉक जर त्या खाली असणाऱ्या 5-10 लोकांवरती पडले असते तर मला नाही वाटत की कुणी त्यातनं जिवंत राहिलं असतं, कारण की जड आणि थ्रो त्याचा जो आहे तो एवढा वेगामध्ये सगळा होता। याच्या आधी खासदार निलेश लंके यांनी स्वतः या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना याच्यातल्या त्रुटींबाबतीमध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। आम्ही सुद्धा इथे आल्यानंतर आता काही वेळापूर्वी ज्या वेळेला इथले नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे झुडगे साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो, तर त्यांची मानसिकता दोष आहे हे स्वीकारण्याचीच नाहीये। जर तुम्ही पहिले काही चूक हे मान्य करणार नसाल तर तुम्ही दुरुस्ती कशी कराल? त्याच्यामुळे त्यांच्या अप्रोचमध्ये प्रॉब्लेम आहे। आमची या निमित्तानं मागणी आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं हा नगरचा पहिला आणि एकमेव उड्डाणपूल आहे, म्हणजे असे नाही की खूप उड्डाणपूल आहेत, अत्यंत त्याला दावा केला गेला होता की वेगवान कालावधीमध्ये पूर्ण केला गेला। त्याच्यासाठीचं श्रेय अनेकांनी स्वतःची पाठ थुपटून घेतली। जो जे काम करतो त्याला त्याचं श्रेय जनताही देत असते, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। मात्र आता ज्या घटना घडतायत मृत्यूपर्यंतच्या, त्याचं सुद्धा श्रेय ज्यांनी त्याला श्रेय घेतलं ते आता घ्यायला इथं कधीही आल्याचं आम्हाला आणि नगरकरांना दिसलेलं नाही। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की जो ड्रायव्हर होता तो सध्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलाय, त्याला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे। आपण खाली जर पाहिलं तर एक मोठा मलबा त्या ब्लॉक्सचा खाली पडलेला आपल्याला दिसतोय, तर खाली कोण होतं का त्या घटनास्थळी? सुदैवानं त्या ठिकाणी कोणी नव्हतं। जर असतं तर खालची सुद्धा जी कॅज्युअलिटी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवी असती। काय होतं शेवटी लक्षात घ्या की रोड ऍक्सिडेंट्स हा फार सिरियस विषय। शेतकरी आत्महत्या जसा एक या राज्यातला देशातला महत्वाचा कळीचा मुद्दा आहे, तसाच रस्ते अपघातांमध्ये सुद्धा मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी जी आहे राज्य आणि देश स्तरावरची ती सुद्धा फार मोठी आहे। पण ती आकडेवारी शहरामध्ये वाढण्याला जर या उड्डाणपुलाचं टेक्निकल डिझाईन करणारी लोक आणि त्या कामाला अतिजलद गतीनं दोषपूर्णरित्या पूर्ण करण्यासाठी अट्टाहास धरणारी लोक ही जबाबदार असतील तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण आता काही दिवसांपूर्वी पाहिली की नगर शहरामध्ये जवळपास 3 नवीन उड्डाणपुलांची घोषणा आधी केली गेली। त्याच्यानंतर 3 उड्डाणपुलांचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं। कुणी केलं? तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलं। कुणाच्या अट्टहासावरून केलं? तर शहराच्या आमदारांच्या अट्टहासावरून केलं। प्रत्यक्ष ज्याला माहिती घेतली त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की या बाबतीतली कोणतीही टेंडरची प्रोसेस झालेली नव्हती, त्या बाबतीतली कुठली वर्क ऑर्डर झालेली नव्हती आणि आजही नाही। असं असताना सुद्धा अट्टहास करायचा एकच आहे की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकासाचं श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घ्यायच्या नादामध्ये जर नागरिकांचे प्राण जाणार असतील तर ते चुकीचं आहे। याचा निषेध आम्ही करतो आणि अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या थांबल्या पाहिजेत। अन्यथा महाविकास आघाडी म्हणून लोकांच्या जीवाचं रक्षण होण्याच्या दृष्टीनं सगळ्या नागरिकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं कठोर भूमिका नागरिकांच्या हितासाठी घेऊ। निश्चित आपण पाहतोय की या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं सध्या प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। तसंच आपल्यासोबत आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते, त्यांनी या अपघाताचं पूर्ण श्रेय माजी खासदार सुजय विखे यांनी तसेच आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारावं असं थेट हल्लाबोल केलेला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या उड्डाणपुलावरती जे अपघात कंटिन्युअस होत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।